श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण बघणार आहे 34 साईजच्या बाहीचं सोप्या पद्धतीत कटिंग। आधी मी 3.5 इंचाचा उतार दिलेला आहे। बाहीची उंची घेतलेली आहे 7 इंच। 3.5 इंचाला एक लाईन मारून घेतली आणि 7 इंचाला एक लाईन मारून घेतली। अशा दोन्ही लाईन मारून घेतल्या। इथे मी छातीचा चौथा भाग टाकणार आहे। छाती आहे 34, त्याचा चौथा भाग टाकला 8.5। आता काय करणार आहे, खाली दंडघेराचं माप टाकणार आहे। दंडघेर आहे 6 इंच, त्याच्यात प्लस 1.5 इंच केलं, 7.5 झालं। ती तिरकी लाईन जोडून घेतली आणि त्याच्यानंतर आता काय करणार आहे, जिथे 8.5 आलेला आहे उतार लाईनीला, तिथे मी त्याचा मध्य केला बघा। त्या मध्याला मार्किंग करायचं आहे। ते मार्किंग मध्यापर्यंत करून घ्यायचं। तुम्हाला दिसत असेल मी मध्यापर्यंत मार्किंग करते ते मोजून घ्यायचं किती आलं आहे। ते 4.25 येतं, तेच वरती 4.25 परत मार्किंग करून घ्यायचं सेम, आणि ती सरळ लाईन जोडून घ्यायची। जी आपण 4.25 खाली घेतलं आहे आणि वरती 4.25 अशी ती सरळ लाईन आखून घ्यायची। आता काय करायचं, इकडनं घडीच्या बाजूनी 1 इंचाला मार्किंग करायचं घडीच्या साईडनी, आणि त्याच्या पुढे परत 1 इंचाला मार्किंग करायचं। 1-1 इंच वेगवेगळं मार्किंग करायचं। आधी 1 इंच करून घ्यायचं, परत 1 इंच करून घ्यायचं। नंतर जी आपण उभी लाईन मारली आहे त्याचा मध्य करायचा, आणि जो पहिला 1 इंच जो घेतला आहे आपण तो, आणि जो आत्ता मध्य काढला तो, आणि खाली असे हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। आणि वरचा जो आपण परत पुढे 1 इंचाचा घेतला आहे, त्याच्यासाठी काय करायचं, जो लाईनी आखलेली आहे त्या लाईनीच्या मध्यावरतून परत 1 इंच वरती घेऊन परत जो पुढचा 1 इंच आहे तो मध्यावरचा 1 इंच असं जोडून घ्यायचं पूर्णपणे, आणि बाही कटिंग करायची। आधी खाली उंचीची लाईन कट करायची, नंतर जी आपण मार्जिंगची लाईन आखली आहे ती कट करून घ्यायची, आणि वरचा शेप आधी कट करून घ्यायचा। हा जो दिसतोय तुम्हाला वरती तो शेप आधी कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर बाही ओपन करायची। ओपन केल्यानंतर तो एक भाग कट करून घ्यायचा, दुसरा शेप आहे तो। अशा प्रकारे तुमची बाही कट होईल। सोप्या पद्धतीत बाही दाखवली आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक